MHJ बँक. अरे देवा, इथे जे लिहिलंय इथे जी लिहिलंय. अरे हे बँक वाले घोळ घालतात आणि निस्तर आम्हाला लागतं. कोऑपरेटिव्ह लिहिलंय म्हणून गुंतवणूक करायची, बाकी काय. अरे अरे कुठे शिवा? कार्टे काय? अगं वॉचमॅन आहे तो, त्याला कसली मारतेस? इकडे वॉचमॅनला मारते. हे बाळा, हळू हळू हळू, शांत शांत, हळू. काय काय मग काय आजोबा, तेवढा शायनिंग मारतो तो वॉचमन कुठला? काय 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 केलं त्यानं? अहो आजोबा, त्याच्याकडे मी बंदूक मागितली एक गोळी उडवायला दे म्हणून, तर मला चल बघ चल असं म्हणाला. हे बाळा, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अगं बंदुकीतली गोळी काय तुला लिमलेटची गोळी वाटली का? बरडीतल्या 2-3 मागायला? अगं बाळा, असं नसतं ग बाळा. आपण आता मोठे झालोय की नाही? आपण इथे गोळ्या उडवायला आलोय का? आपण बँकेचे व्यवहार शिकायला आलोय की नाही? आता तू मोठी झालीस, तुला मी आता बँकेचे सगळे व्यवहार शिकवणार आहे. हा, नीट लक्षपूर्वक ऐक. दाखवतेस की नीट तुला कळतंय? काय बाळा, इथे काय असतं माहितीये का? एक छोटीशी चूक सुद्धा एलिमिनेट करू शकते. तेव्हा ना कळलं असेल तुला. आजोबा, उलटा WHJ बँक. खाल्ली माती केली घोडचूक. अरे बाळा, उलटा W. अगं उलटा W नाहीये तो, अगं M आहे तो. M माहितीये का? आजोबा हो, माहितीये मला. M तुम्हाला घ्यायला येणार आहे तो ना? माझ्या मरणावरच टप. मेली आयशीवर गेलीये आणि जो यम येणार आहे ना मला न्यायला, तो यायला तूच कारणीभूत असशील. अगं बाळा, असं एम म्हणजे एम वेगळा असतो. एम 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 एम. आजोबा माहितीये मला माझा एम. मला फेटा मिळवायचा आहे. एकटीनेच मिळव फेटा? त्या गावडेला सिनियर सोबत पाठवलंस, गवारेला डायरेक्ट घरी पाठवलंस. आता मला आजोबा. अगं नाही, अगं एम एम म्हणजे एम. अगं एम असतो वेगळा. अरे वॉचमॅन, चोर आला, चोर. अरे दरोडेखोर आला, चोर आला. आईच्या गावात बनी तू. बने तू. आजोबा, आजोबा तिकडे नको. पहिल्याच एपिसोडला एवढी रिस्क नको ग. आजोबा, हा माझा मित्र बने. आजोबा नमस्कार करतो. अरे वा वा बने, अरे केवढा संस्कारी मुलगा आहे हा. वाटलं नव्हतं पण आहे. अरे वा वा वा, बघ शिक काहीतरी. आजोबा, शाळेत ना मला बनेची बनी म्हणून चिडवतात आणि ना आम्हाला नवरा बायको पण म्हणतात. हो बने, आपलं बाळ कसं आहे रे? बाळ नाही आजोबा, बाळ म्हणजे ना बाळा नाईक, आमचा मित्र शाळेतला. तो बाळा नाईक आहे ना, तो आता गॅजेट मध्ये कामाला लागलाय. तुम्हाला सांगतो ना, आम्ही शाळेत असताना गॅदरिंगला तिघांनी मिळून नाटक बसवलं होतं, हम दो हमारा एक. बाळा, शाळेतली सगळी नाटकं विसरायची आता. सगळी विसर. ए बने, आज ना माझे आजोबा मला बँकेचे सगळे व्यवहार शिकवणार. तू का आला इथे? मला पण माझ्या बाबांनी ना बँकेचे सगळे व्यवहार शिकवलेले, पण त्यानंतर ना ते सगळे गडबडले. मग तेच निस्तराला आम्ही इथे आलोय. माझे बाबांना तिकडे रांगेत उभे आहेत. ते मला बोले रांगेच्या बाहेर तू उभा राहा, म्हणून मी बाहेर आलो आणि मला तू दिसली. मी बोललो, आई शपथ, अपनी आइटम तो इधर है, अपन घूमता किधर है? कार्ट्या, माझी नात तुला आयटम दिसते? आयटम आहे ती. बस झाला टाइमपास. इथे या बसा, या इथे या. आता मी तुम्हाला बँकेचे व्यवहार शिकवणार. हा बघा, याला काय म्हणतात? चेक. माहितीये मला, त्याला चेक म्हणतात ते. आणि बाळा, हे बघ, हे इथे पे लिहिलंय की नाही, तिथे काय लिहिशील? सोपं आहे आजोबा. द्या पेन. कुठे आजोबा? हुशार आहे. पेच्या आधी ओठो आणि नंतर ऐसी बात में दबके चली आई. ओठो पे ऐसी बात में दबा के चली आई. अगं कार्टे,
अरे काय लिहिलंयस हे? अरे यार शिवा तू काय येडी आहे काय? ते तसं नाही आहे. मी दाखवतो. आजोबा तो चेना फाडून टाका तुम्ही. तो घाण केला हिने चेक सगळा. शी, चल मी दाखवतो आजोबा. ते कसं आहे माहितीये काय? नीट लक्ष दे. पेच्या आधी ना दिल लिहायचं आणि नंतर पत्थर रख के मुंह पे मेकअप कर लिया. हे काय लिहिलंयस तू हे? अरे दिल पे पत्थर रख के मुंह पे मेकअप कर लिया, मेरे सयाजी से आज मैंने ब्रेकअप कर लिया. अरे आजोबा एक नंबर गाणं आहे. तुम्ही ना एकदा ऐकलं लय मजा येईल तुम्हाला आजोबा. अरे गाणी लिहायला चेक असतात का रे? अरे मोठमोठ्या गीतकारांना गाणी लिहून चेक मिळत नाहीत. अरे काय चाललंय तुझं? अरे बाळा, अरे माझा चेक वाया घालवला तुम्ही. अरे इथे ये बाळा, इथे बस, शांत बस. हे बघ, हे पेय आहे ना, इथे काय लिहायचं असतं माहितीये का? म्हणजे ज्याला चेक द्यायचा असतो ना त्याचं नाव लिहायचं असतं. आता हा चेक माझ्या दुसऱ्या अकाउंट मध्ये टाकायचा आहे. मग काय लिहिशील? माझं नाव लिही. तुमचं नाव? हा ते पेंडे. हा फाडून टाका. सांभाळून सांभाळून घ्या. शाबास. आजोबा नाव आहे का ग माझं? हो. आजोबा लिहिलंस तू यात? आजोबा नाव आहे माझं? हे शिवा, काय? तुझे आजोबा इतके म्हातारे झाले तरी त्यांना त्यांचं नाव माहित नाही. अरे कारटं, मला माझं नाव माहितीये. गौरव मालणकर आहे माझं नाव. ते नाव लिही. गौरव ना आजोबा. थांबा, हा फाडून टाका. एक मिनिट बाळा, इथे बस शांत बस. माझं नाव गौरव आहे. मग के पासून कसं चालू होईल बाळा? कसं चालू होईल के पासून? आजोबा, मला ना केक खूप आवडतो. अगं तुला आवडतो म्हणून तू माझं नाव के पासून चालू करशील का? अरे के पासून चालू केलंस तर गौरवचा कौरव नाही का होणार? अरे ये येडीच आहे तू शिवाली. तू सगळे चेक वाया घालवणार यार. हे चुकवलं परत, तुला कळत नाही. अरे काय माहितीये काय? त्यांचं नाव गौरव आहे. गौरव ते के पासून चालू नाही होत. ते डी पासून चालू होतं. डी पासून. डी पासून कसं? मग डौरव होईल ना डुकरा. अरे मी काय बेडू काय डौरव करायला? अरे इंग्रजीचा तास चालू होता तेव्हा काय करत होता तुम्ही? आजोबा तेव्हा ना आम्ही फॅमिली प्लॅनिंगची प्रॅक्टिस करत होतो. हे शिवाली आपल्या नाटकातला डायलॉग बोलून दाखव. ये. अजी सुनते हो, मैं आपके बच्चे की माँ बनने वाली हूँ. अरे काय? अरे नाटकात काही नसतं बाळा. नाटक नको करूस तू. अरे बाळा काय चाललंय तुझं हे? अरे शिव, इकडे बस. इकडे माझं नाव काय आहे? गौरव मालणकर. जी पासून चालू होतं गौरव मालणकर. हे असं लिहायचं असतं इथे. कार्टे मरू दे. तू एक काम कर, हा चेक दुसऱ्याला द्यायचा आहे की नाही? मग चेक क्रॉस करावा लागेल. क्रॉस कर चेक. बाळा, दिसायला जरी अभिनव असलं ना तरी काय केलंस तू हे? आजोबा मी चेक क्रॉस केला. अगं असा चेक क्रॉस करायचा असतो का? अरे काय कार्टी खानदाला जन्माला आले कुणाच ठाऊक. आजोबा तुम्हाला माहित नाही मुलं कशी जन्माला येतात? हे शिवा आपल्या नाटकातला मधला डायलॉग बोलून दाखवूया. पुढे. सुनो, चलो अब हम सोने जाते हैं. चलो. कोण बसवतं अशी नाटक? कोण बसवतं अशी नाटक? खांडेकर मास्तर. हाच आहे का तो मिठाचा खडा? कसा आहे? बरं आहे ना? अरे काय चाललंय तुमचं? अरे बाळांनो, चेक क्रॉस करायचा म्हणजे असा चेक नाही क्रॉस करायचा. अरे चेक वर क्रॉस करायचं. आई शपथ, आजोबा सोपं होतं. आधी सांगायचं ना. हे शिवाल तू तर येडीच आहे. ते किती सोपं आहे माहितीये काय? फुर क्रॉस. तुझ्या बापाचा बँकेच्या व्यवहाराचा घोळ कसा झाला ना ते आता कळलं मला.
अरे काय करताय तुम्ही? जाऊ दे इथे बसा. माझे एवढे 7 चेक वाया घालवले तुम्ही इथे. आता हे ह्या 100च्या 3 नोटा आहेत, या बँकेमध्ये भरायच्या आहेत. हा तर या भरायच्या, तर इथे स्लिप कुठे गेली? स्लिप मारू दे. हा 100 इथे लिही. हा 100 इथे रक्कम लिही. काय लिहिशील? आणि बाळा मराठीत लिही, इंग्रजीत नको. हो आजोबा. मराठीतली. इथे ना हा ती आहेत 1 2 3 30 लाख. 100च्या 3 नोटा म्हणजे 30 लाख. हो आजोबा. अहो इथे या तुम्ही, मी तुम्हाला दाखवते बघा. हा यातले 2 शून्य, यातले 2 शून्य आणि यातले 2 शून्य. किती शून्य? 6 शून्य. बरोबर. यातला 1 यातला 1 आणि यातला 1. किती 1? 3. बरोबर. 3 1 आणि वर 6 शून्य. किती? 30 लाख. झाले ना. अरे तू आज जेलमध्ये टाकणार मला बहुतेक. अरे 300 रुपये भरून 30 लाख मागायचे. अरे परदेशात जे लोक फ्रॉड करून पळालेत ना, जवळ त्या लेवलचा फ्रॉड आहे का? हो आजोबा, तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ का. ही ना, ही शिवाय ना, हिचा पहिल्यापासून गणिताचा ना लोचाच आहे, लोचा. अगे शिव्या, ते 3 नोटा म्हणजे काय 30 लाख नाही आहेत. ते ना 11 कोटी 10 लाख आहेत. हो. कोणतं गणित आहे याचं? कोणतं गणित आहे तुझं? अहो आजोबा एकदम सोपं आहे. आणि शिवा जरा साईडला आजोबा, तू मागाशी नाही 6 शून्य मोजेपर्यंत ना बरोबर होतीस, नंतर सगळी गडबड करून टाकलीस. तू काय केलंस? 1 1 1 3 केलंस. ते तसं नाही आहे. ते एकावर 1 111 आहेत. म्हणजे 11 कोटी 10 लाख आहेत ते. आता तू ना आजोबांचं जवळ 10 लाखाचं नुकसान केलं असतं येडी. 11 कोटी 10 लाखात ना 30 लाख गेलं की 10 लाखाचं नुकसान होतं. गणित आहे. अरे आणि 300 रुपये भरून 11 कोटी मिळणार असतील तर फायदाच आहे ना रे. नुकसान कुठे? अरे जाऊ दे. इकडे मीच माती खाल्ली आणि तुला इथे बोलवलं. अरे गणिताचा क्लास शिकत असताना काय करत होता तुम्ही? आजोबा तेव्हा पण आम्ही ना फॅमिली प्लॅनिंगची प्रॅक्टिस करत होतो. ए शिवा, शेवटचा डायलॉग घे. ये अजी सुनती हो, अब से तुम्हें ना सकस आहार खाने की जरूरत है, क्योंकि तुम पेट से हो. अब हम 2 नहीं 3 होने वाले हैं. अरे तुम्ही शाळेत फक्त फॅमिली प्लॅनिंगच करायला जाता का रे? अरे काय, अरे मीच माती खाल्ली. जाऊ द्या. अरे तर बँक सुद्धा बंद होत आली. आता माझा नंबर कधी लागणार? आजोबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, बनी इकडे ये. कुच 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 कुचू कुच. आजोबा तुम्हाला टेक्नो डान्स बघायचा? टेक्नो डान्स. आजोबा इकडे बघा, तुम्हाला मी टेक्नो डान्स दाखवतो. अरे काय बघायचं? आजोबा आता सगळे येतील. मी लाईनीचा पहिला नंबर लावते, तुम्ही मागून गपचूप या. अगं कार्टे, माझा वर जायचा पहिला नंबर लावला असतास ग. बने फळ मारते म्हणतात. चला आज आपलं भविष्य वाचूया. बघूया काय आलंय भविष्य. कन्या, अडचणीचा काल. ही माझी रास नाही. काय या राशीत चांगलं लिहून येतं ना, ती माझी रास असते का नाही? काय समजलं? बघूया दुसरी रास. मीन, आर्थिक धनलाभ. अरे वा, ही माझी रास आहे. हा ऐकलंच काय? आज मला आर्थिक धनलाभ होणार आहे. अरे वा वा वा. ओरडू नका. काय झालं? आणि किती वेळा सांगितलंय तुम्हाला, काय? कपडे धुवायला टाकताना खिसे चेक करत जा म्हणून. हे बघा 20 पैशाचं कॉईन सापडलं त्याच्यामध्ये. 20 पैसे? मग अरे काय? सोड, 20 पैशाचं काय घेऊन बसलेस? हे बघ, काय हे बघ. अगं तुझ्यासाठी काय आणलंय तर बघ. हा बघ. अरे देवा, हा. म्हणजे पुन्हा उधारी केली तुम्ही? उधारी करण्याचं काही थांबतच नाहीये तुमचं.
हा अरे उधारी कोणाला फरक पडतोय तर उधारीवाले इथं येतात डोकं आपटतात निघून जातात पण काही काय जमा हे? आता कोणाला एवढ्या वेळात हा स्वस्त बसूनच देत नाही वासाडे. एक मिनिट काली पृथ्वी आले वाटते बाहेर. बघायची तुला काली पृथ्वी. बरोबर. काय झालं? शामराव शामराव आलेत बाहेर. कोण शामराव? शामराव म्हणजे ज्यांचे आपण 50,000 रुपये देणार आहोत ते आले? अगं ते कदम त्यांना आपण गंडवलं तर पळून गेलं का नाही. मग त्यांचे 40,000 देणे ते का? ते विचारे ते उधारी मागून मागून थकले परत आलेच नाही. कोण शामराव? मला नाही आठवत आहे. अगं मागे नाही काय त्यांच्याकडे आपण 25,000 रुपये घेतलं होतं आणि फिरायला गेलेला ते आले बहुतेक उधारी मागायला. दार उघडा. तू जाऊ मी नाही उघडणार. मला भीती वाटते. तुम्ही जाऊ उघडा. फिरायला आली होतीस दटून थटून. अरे बापरे शामराव या 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 शामराव. अगं बघितच काय कोण आले तर. नमस्कार. काय म्हणताय शामराव बरं आहे ना. या, या, काय म्हणताय. नाही नाही कसं काय येणं केलं. कसं काय येणं केलं. उधारी वसूल करायला आलो. एक तर तुम्ही फोनच उचलत नाही मेसेजला रिप्लाय देत नाही. अहो माझे 25,000 रुपये तेवढे देऊन टाका ना हो. बघा हे असं आहे. काय असं कसं आहे. या वसाडीला म्हटलं मगाशी की मी शामरावांच्या घरात जातो आणि पैसे देऊन येतो तर म्हणाली हा हा करूया आता करूया इथं मला अडकवून ठेवलं. मग काय तू कोण नाही तर कोण. हा हो बाजूला हो. काय शामराव हा. मी तुमच्या घरी आणून पैसे देणार होतो तुम्ही कशाला त्रास घेतला. हो पैसे तयार आहेत माझ्याकडे. तुम्ही माझे पैसे तयार ठेवले. हा मग वा वा वा. देत सुहास जा दे त्यांना. काय? नाही पैसे कॉफी चहा काय काय द्यायचं? अगं ते इश, डोळे नका मारू त्यांच्यासमोर. काय ते डोळे? डोलं मारण्याची कुठे लगेच रोमॅन्टिक होते का रे. अगं 25,000 कुठले? मागच्या आठवड्यात तुला आणून नाही का दिलं होतं ठेवायला. अच्छा, ते 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 पैसे का? ते आणून द्यायचे का? यांना द्यायचे. आणि त्या पैसे थांबा जरा. काय आपल्याला आवडत नाही पैसे ठेवले. पाप लागतं ना पैसे ठेवले म्हणजे. बरं काय घेणार. 25,000. गरम की थंड. जोक नका करू हो. माझे पैसे तेवढे द्या हो. नाही ते देणारच आहे मी काय ठेवतोय काय कोणाच अजून पण ठेवलेलं नाही आहेत मी. बाकी काय घेणार. बाकी 25,000 आहे तेवढे द्या मला. बाकी अहो. नको काही. काय काय पैसे नाहीयेत घरात. पैसे नाहीयेत. नाही मी बघितले नाहीयेत पैसे घरात. पैसे घरात नाहीयेत. खरंच नाहीयेत. कुठे गेले पैसे. मला नाही माहिती पण पैसे नाही. मला खरं सांग पैसे कुठे आहेत. नाही माहिती मला. तुझ्याकडे मी 25,000 रुपये ठेवायला गेलो होतो पैसे कुठे आहेत. पण आता- तुम्ही मध्ये पडू नका. मी कशाला मध्ये येऊ. कशाला मध्ये येऊ. पैसे द्या मग. मी कुठून देऊ. माझे पैसे आहे ना हो तुमच्याकडे. sorry. असं काय करता हो तुम्ही. सॉरी सॉरी मग पैसे कुठे आहेत. माझ्याकडे नाहीयेत पैसे. मला खरं सांग तू पैसे चोरलंस. अहो मी कशाला चोरू पैसे. तुम्हीच चोरले असतील पैसे. अरे मी माझे पैसे कसं काय चोरीन. मग मी चोर आहे का? हा तू चोरलेस आहेस. मी एक नंबरची चोर आहे हे वासाडी. शामराव तुम्हाला सांगतो माथऱ्यांना एको पॉइंट वर गेलो ना तर हिच्या नावाचा पुकारा करा. हा सुहास मग तिकडनं आवाज येतो चोर चोर असा एको ऐकायला येतो. मला आत्ताच्या आता पैसे पाहिजेत. अहो पैसे नाहीयेत माझ्याकडे. सारखं सारखं काय पैसे पैसे करताय. अरे नाही आहेत का तुला ठेवायला दिलं होतं पण ना. नाहीयेत. ह्यांना विचारा ना. आता अरे मला काय याने काय विचारता? हा माणूस इथं दारात पैसे मागायला आलाय त्याच्या समोर मला तू तोंड घ्यायची पाडतेस. अहो, पण- अरे समाजात केवढी मला किंमत आहे. पैसे काढ. पैसे दे माझं. नाहीयेत पैसे. मोरे मोरे तुम्ही जे माझे पैसे म्हणताय ना ते खरं तर माझे पैसे बरं. पण तुम्ही म्हणा तुमचे पैसे काय तुम्हाला मिळाले तर मला मिळतील ना हो. मिळाले मिळालेच पाहिजेत. हा? कसे वसूल करतो बघा. हा, करा. मला सांग तू पैसे चोरलेस. माझ्याकडे पैसे नाहीयेत. खरं सांग तू पैसे चोरलेस अहो की नाही. खरंच पैसे नाहीयेत. तुम्ही त्यांना विचारा ना त्यांच्याकडे आहेत का. मला मग तुला काय म्हणायचंय. आपण दोघं घरात नसताना हा माणूस आपल्या घरात आला आणि ह्यानं पैसे चोरलं. हो हो हो. चोरले सुद्धा असतील ना. काय सांगता येत नाही माणसांचं आजकाल. असं कसं. असं कसं म्हणजे आमच्या घरामध्ये 25,000 रुपये ठेवलेत. हे आम्हाला दोघांनी तुम्हाला एवढ्यांनाच माहितीये. बाकी कुणाला माहितीये. मला कुठे माहिती हो. मला कुठे माहिती मग पैसे मागायला कसा आला? मग? अहो, तसं नाही ना हो. म्हणजे घरात कुठे पैसे ठेवले ते मला कुठे माहिती आहे. अरे वा रे वा. हा?
चोर तर चोर वर शिरचोर चोर चोर नाही तर काय चोर नाही तर काय? खडसवा आधी त्याला. अरे काय खडसवणार चोर काय स्वतःच्या तोंडाने सांगतो काय मी पैसे चोरलेत म्हणून अहो आता काय करायचं आमच्या घरातले 25,000 गेलेत फुकट चोरीला गेलेत ते. याला ना आता पोलिसांच्या ताब्यात नाही. द्याव्या हो, हो. म्हणजे तो बरोबर सत्य निघेल ह्याच्या तोंडात ना ऐका काय? पोलीस बिलीस नको मग? ते गोंधळ वाढतात हा. आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधूया. दुसरा मार्ग आता लवकर शोधा. उचलून आपटला असता पण वजन जरा जास्त एक काम कर काय? कापूर घेऊन ये कापूर तो कशाला? जालू आहे ह्याच्या हातावर ठेवूया म्हणजे हा खरं बोल हा, चालेल. हात पड काय शामराव कवास ना मी बटेलचे रे शांत आता मस्ती कर रे ना करे माझे पैसे मी चोरू करे चोरू हा का रे डोकं फिरवू नका नाही तर एका बुक्कीत तुला जमिनीत गाडून टाकेल शामराव असं नका करू. थांब, ऐका ना शामराव. अहो, काय म्हणतात ऐका उठा. शांत म्हणा बसा भडकू नको बसा 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 बस. ते काही जनरल चर्चेत तुमचा विषय निघाला देवा शपथ सांगतो शामरा मी हिच्याकडे 25,000 रुपये ठेवायला दिलं होतं नाही हो. खोटं वाटतं तुम्हाला हा. ठीक आहे चला कौल लावूया आता घराला कौलं कशाला घालताय. वसाडीला ना कुठं लिहून ठेवलं कौल म्हणजे छप्पर नाही सॉरी देवाला कौल लावूया म्हणजे पैसा कुणी चोरला तर आपल्याला कळेल हो लावा लावा कौल लावा कौल लावा. 2,000ची नोट द्या कशाला कौल लावायचंय हा हा आता पैसे चोरीला गेले म्हटल्यावर पैशांचा कौल लावायला नको नाही हो हो देवाच्या कामाला नाही म्हणू नको देव कोप ना तुमच्यावर हा बऱ्याच जणांचा संसार उद्ध्वस्त झालेला हो, द्या, आहे द्या. हा उठविल देव काढा लवकर 2,000 रुपये कौल लावूया कौल. हा हे बघा ही 2,000ची नोट हो, हो, आहे हो. तुम्ही बघितली वाय हा. तुम्ही बघितली वाय हो, हो. मी पण बघितलेली आहे हे बघा ही 2,000ची नोट जर ह्यांच्या कपालावर नाही चिकाटली तर तू चोर आहेस हो मोरे हा? तुम्ही आधीच त्यांना चोर ठरवता नाही ती नोट कशी काय माझ्या कपाडाला चिकटेल हो ठीक आहे उलट करूया उलट हा अरे कर नाही त्याला डर कशाला घाबरत नाही मी बर, बर. मी काही चोर नाही आहे आपण असं करूया ही नोट जर ह्या कपाला नाही चिकाटली तर मी चोर आहे आणि जर चिकाटली तर हिनं चोरी केला नाही ठीक आहे ठीक आहे कळला कौल लावूया लावूया कौल लावूया. शामराव पुढे बसा तिकडे मी बसू कपाल तुमचा आहे ना त्याच्यावर हा? बसा तिथं. इथं बस. हा. बसा हा जय देव महाराजा 12 गावच्या 12 हाटीच्या 12 वहिवाटीच्या 12 बाय माझ्या आईशी संध्याकाळचा प्रहार आहे आणि तू बोलणं घ्यायला राजेस असं तुझं म्हणणं खरंय बाय माझी तर बाय माझ्या आईशी आमच्या घरात 25,000 होतं तर चोरीला गेलेलं आहे नाही चिकटली तर ही जी 25,000 आमचं जर हरवलेलं आहे चोरीला गेलेलं आहे तर बाय माझ्या आईची ह पैसे आमच्या घरातच चोरीला गेलेत असं म्हणणं आहे बोल मांग पुढे करू नको बघ मांग येऊ नको हा हा तर बाय माझ्या आईशी म्हणजे ह जर पैसे चोरीला जर गेलेला आहे तर मी चोरीला नाही आहे हा कन्फर्म आहे असं म्हणणं कराय तुझं बाय माझ्या आईशी बाय म्हणजे मी नाही चोरलेला आहे तर बाय माझ्या आईशी एक काम करा जरा ही टेप जरा वाढवा थोडीशी तर बाय माझ्या आईशी थोडा जराशी तर बाय माझ्या आईशी ह जर पैसे चोरीला गेलेला आहे ह पैसे चोरीला गेले तर कन्फर्म माझ्या बायकोन चोरीला आहेत असं तुझं म्हणणं आहे बाय माझी अशी आणि हा जर खरं असत तर ही नोट कपालाला चिकटल चिकाटली चिकाटली हिला चोरला नाही 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 तुम्ही खोटं केलं हे बघा हे बघा त्याला टेप आहे ह्याला टेप लावलेली आहे. नाही हे बरोबर नाही. मोरे मी मोरे पैसे मोरे देतो. हे चूक आहे बरं का हा. चूक आहे हा. अहो असं टेप रे हे नोटच काय अख्खा खांडेकर चिकटेल माझ्या कपाडाला नाही. हा हे वसाडे तुम्ही एकत्र येऊन ना मला गंडवू नको नाही ना हो. अरे मी तुमच्या मुले नियम बदललाय का नाही आणि मना सांगा मी ह्याला टेप लावून ही नोट चिकटवली हा. तर तुमच्या समोर केलेलं का नाही समक्ष केलंय का नाही हो मला ना. सांगा तेच चूक आहे ना हो. अहो, चूक कशी असेल हो देवाला जर कौलच द्यायचं नसेल तर ही पट्टी डोक्याला चिकाटली असती हा सिद्ध झालेला आहे हिनच तर पैसे चोरलेले नाही आहेत चोरले. वसाडी हे चोरटे अहो, नाही चोरले. काय माझं पैसे चल पैसे काढ पैसे काढ नाही नाही चोरले. नाही चोरलं खरंच नाही चोरले. नाही द्यायचं तुला पैसा नाही. चल आताच्या आता माहेरात निघून जा अहो, असं चल, कसं निघ. असं- आणि माहेरात पैसे घेऊन ये Get out. आता मी कुठे जाऊ कुठं पण जा मला माहेर पण नाहीये एकटी पडले मी कुठे जाणार मी आता? शांभाऊ हा? तुम्ही माझं माहेर होता नाही हो नाही मी ना तुम्हाला दादा म्हणते नाही, नाही. प्लीज 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 ऐका अरे, ना अरे, माझं भाऊ. नाही, भाऊ दादा दादा
दादा दादा. हे बघा वहिनी, म्हणजे माहेर व्हायला काही हरकत नाही बुवा, पण म्हणजे अच्छा, म्हणजे ही तुझी बहीण आहे? नाही ना हो. अरे नाही हो, काय नाही हो. हा, उचलायची तिला घरात घेऊन जा. मला हिच्या बरोबर राहायचं नाहीये. मला आत्ताची आता डायपर पाहिजे. डायपर डायपर मग मला पाहिजे. मला राहायचं नाही हिच्या बरोबर. त्याला डायपर नाही रे भाऊ, डायव्हर्स म्हणतात ना रे. आहे. डायव्होर्स पाहिजे तुम्हाला? डायव्होर्स पाहिजे तुम्हाला? पाहिजे. मला सुद्धा राहायचं नाही तुमच्या बरोबर. माझा हा दादा हिमालयासारखा आहे. एक वकील करेल आणि लगेच तुम्हाला कोर्टात खेचेल. दादा कोर्टात केस पहिले घ्या ना. कोर्टात खेळ. दादा तुला घेऊन जाईल. गिलशील काय बुरीनी माती. अरे माझा दादा म्हणजे सगळी व्यवस्था करेल. तो खायला सुद्धा घालेल. माहितीये तुम्हाला? मी म्हंटल ना दादा पैसे हवेत, 25,000 देईल खर्चाला मला. हो, कुठून देऊ 25,000? माझ्या पगारात 22,000 आहे ना. दादा माझ्या आयुष्याची जमा पुंजी होती ना, त्याच्यातले 25,000 तुझ्या नवऱ्याला दिलेले. काय म्हणा तुझा नवरा वसाड्या? तुझा नवरा? भाऊजी बोलायचं? भाऊजी बोलायचा. मोरे मोरे अति होतंय. हा अति होतंय. मोरे? हा भावजाला नावाने हात मारतोस मोरे? तुझ्या बहिणीला ना मी आता नांदवणार नाही. चाल घेऊन चालत ना. अरे अजिबात इथं थांबायचं नाही. चाल इथं निघ. हा अरे तुमच्यावर काय संस्कार आहेत की नाही तुमच्या आई बापान केलेले? मोरे मोरे ही पण भावंड बघा संस्कार कसं झाले तर बघा वासाड्यांवर. एक मिनिट मोरे, भांडणामध्ये आमच्या आई वडिलांना आणायचं नाही अजिबात. सांगून ठेवते. गेलेत आमचे आई बाबा. नाही हो, तुमचे गेले असतील. माझे ठणठणीत आहेत ना हो. ठणठणीत येते एकदम. अजून वावरात जातात ते. म्हणजे घरात शौचालय बांधव नाही? वावरात त्याच्यासाठी नाही हो, शेतात काम करायला जातात ते. भुईमूग, सोयाबीन, कपाशी काय काय लावलेले ना. दादा एवढी मोठी शेती आहे आपली? आपली नाही हो, माझी आहे माझी. अरे तुझी म्हणजे माझीच. देवा तुझे उपकार कसे फेडू मी? मी फक्त भाऊ मागितला होता. आई वडील सुद्धा मला दिले तू. नाही नाही, ते वाटायला नाही आहेत माझे आई वडील, ते माझे आहेत. तुझे म्हणजेच माझे. आई आई तुझी आठवण येते. आई चल आईकडे जाऊ आपण. चल कुठं वैसाड्या. तुझ्या बहिणी माझं 25,000 रुपये चोरीला आहेत. नाही तर आधी इथं टाकायचं मग निघायचं. काय हात सोड बरं एक मिनिट. मोरे हे जे तू करतोय ना ते खरं तर मी करायला पाहिजे. मी वसुली करायला आलोय. आवाज खाली. डोलं फिरवतो का फोडून टाकीन बोटा खाऊन वासाड्या. मोठ्या डोल्यांच्या ऐपत नव्हती. कशाला घेतात 25,000 रुपये? लाज वाटत नाही. अरे बायकाचा भाऊ असतो कोण काय झाला म्यावना. हे बघ मला माहिती आहे तू 25,000 रुपये नाही देऊ शकत. दर महिन्याला 5,000 रुपये मला आणून द्यायचं आणि माझं पुरं 25,000 करायचं. कळलंय तुला? 5,000? माझा भाऊ ना असे 5,000 फेकेल तुमच्या तोंडावर. कुठून देऊ मी? माझ्या नाही ना हो पगार. नाही दादा ऐक तू माझं. वकील कर ह्याला कोर्टात खेच. ह्या दोघांना केस कर. कोर्टात खेचलं तर माझा दादा तुला बघ. ताई मला कळलंय आता काय करायचं. तू कोर्टात खेचशील? नाही नाही काय कोर्ट कचेऱ्या करायच्या म्हटल्या ना, गैरे वर्ष जातील त्याच्यात. हो तू इकडे इथे. भाऊजी भाऊजी पाय धर माझे पाय. पाय धर. माझ्या बहिणीला कशाला त्रास देतो? आतल्या खोलीच्या आहे तो. शामराव अहो माझं कुंकू आहे. हे कुंकू आहे? पुसून टाकला कुंकू. आतमध्ये जाऊन बांगड्या फोडतो. हा कुंकू नाही आहे, हा काळा बुक्का आहे. बुक्का त्याला एका बुक्क्यात संपवतो. ऐका ना शामराव असं करू नका प्लीज. काही नाही तू तिकडे करते बाई ना. देव कर तुला फटका. देव कर फटका. अगं राजेश खन्ना. ताई तू येडी झाली का? तुझ्या नवऱ्यापासून कथा चालणार आहे तू. आता ये रे इकडे. तू तिकडे पैसे दे. पैसे माझ्या बहिणीला त्रास देतो. पैसे दे. पैसे पैसे दे. पैसे दे.
सोडा ना माझ्या नवऱ्याला. हे 5,000 सोड आणि हे 2,000 उरलेला 18,000 नंतर देतो. 18,000 नंतर ते 2,000 आता ना 5,000 जे आहेत ना ते तू दिलेच नाही बा. नाही 25,000 मी दिलेले आणि माझ्या बहिणीचे चोरलेले 25,000 अशा 50,000 रुपये द्यायचे बरं का. नाही 25 मी माफ केले. 25 माफ केले मी याला. त्याला साफ करणार आहे आता. ताई तू चल माझ्या घरी. नाही दादा नको ना. नाही काय नको याच्याकडे कुठे राहते. नाही यांच्या पायातच माझा स्वर्ग आहे. त्याला स्वर्गातच पाठवणार आहे मी. नाही हा स्वर्गात पाठवणार आहे. माझा नवराच माझा दागिना आहे. दागिन्याला असं करणार आहे मी. Hello everyone, I am Gaurav More from Powai Filter Pala. अयो अरे बाप रे बाप, आलात परत आपली 30 तोंड घेऊन. वर्षानुवर्ष स्किट करणारे तेच ते न फुटलेल्या पंच सारखे केविलवाने चेहरे रोज येतात आणि फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी माझा अपमान कधी होईल याची वाट बघत बसतात. पण आज असं अजिबात होणार नाहीये, कळलं ना. आज मी तुमच्या सोबत नाहीये कारण माझ्या सोबत प्रसाद ओक आहेत. सगळ्यात महत्वाचं सांगायचं सर, मी माझी स्वतःची म्हणजे गौरव मोरे ऍक्टिंग इन्स्टिट्यूट सुरू केलेली आहे. आणि त्या इन्स्टिट्यूट मध्ये आता बरीच मुलं येत आहेत. 50,000 रुपये प्रत्येकी फी आहे. मस्त चाललंय. इथे ऍक्टिंगचं दुकान चालू आहे आणि आता तुम्ही बघताय सेटअप, मी इकडे फिल्म करायला सुद्धा आलोय. त्यामुळे सगळं व्यवस्थित चालू आहे आपलं, नो टेन्शन. आता येईल स्क्रिप्ट लवकरात लवकर, काहीतरी करायला पाहिजे. स्क्रिप्ट सर अरे 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 सर वनी बेटा तू. सर तुम्ही इथे. बेटा सर अरे अरे हळू हळू हळू, तू इथे काय करतेस? माझं शूटिंग बघायला आलेस ना? नाही सर, मग? ऍक्च्युली मला काल त्यांचा फोन आला होता की उद्या जर तुम्ही फ्री असाल तर शूटला येऊ शकाल का म्हणून. त्यांचं म्हणजे कोणाचा? ते बने सर म्हणून कोणीतरी आहेत सर. बने हा सर. हा तो सर वगैरे नाहीये, तो इथे फक्त असिस्टंट आहे, सर नाहीये. हा तेच त्यांनी मला फोन केला होता. Okay. पण सर मी कॉस्ट्युम वगैरे घालून तयार आहे, पण मला कळत नाहीये की मला काय बोलायचंय. ऍक्च्युली मला खूप रिलॅक्स सर. घाबरू नको, रिलॅक्स, घाबरू नको. तुला माहितीये ना, तू गौरव मोरे ऍक्टिंग स्कूल मधनं आलेली आहेस. हो, सर. माझ्या हाताखाली तयार झालीये. Yes, sir. माझा हात सुजलाय बघ. हा तर मला सांग, ऍक्टिंगचे 4 घटक सांग. अंगिक, वाचिक, इचिक आणि पिचिक. गुड येस थँक्यू. गुड माय बॉय, गुड. तुला सगळं येतंय. Yes, sir. हा मग घाबरू नकोस ना, काय टेन्शन घेतेस? पहिला हा? दिवस आहे ना, sir. काय पहिला दिवस नाही बघ, मला माहिती आहे तुझी पहिली फिल्म आहे. डायलॉग नसतील, टेन्शन घ्यायचं नाही. करिअरची सुरुवात अशीच होते, टेन्शन घ्यायचं नाही. हा. रिलॅक्स मध्ये एकदम रिलॅक्स रिलॅक्स आहे सर. तुम्ही आहात ना, मी आता एकदम टेन्शन फ्री आहे सर. वनिता खरात मॅडम. मी अच्छा. आहे सर. आणि गौरव मोरे सर. मी. अच्छा हा तुमचा सीन आहे. Okay. दोघांनी एकदा वाचून घ्या. Yes, sir. माझं एक छोटं काम आहे ते करून येतो मी. त्यानंतर मग आपण एक रिहर्सल करू आणि मग शूटला घेऊया. ठीक आहे? चालेल. आणि मॅडम समोर ना व्हॅनिटी व्हॅन आहे, तिथे तुम्ही बसू शकता. ओके सर. त्यात जे मालकीणबाई आहे ना, हा. ते तुम्ही वाचा. Okay. आणि तुम्ही ते छोट्या चोरट्या आहे ना, ते तुम्ही वाचा. छोट्या चोरट्या. हा. हे मी वाचायचं आहे. ओके, नो प्रॉब्लेम. सर ते असं का बोलले तुमच्या? नवीन मुलगा आहे, नवीन असिस्टंट आहे. Okay. त्याला माहित नाही अजून गौरव मोरे काय आहे ते. Okay. त्यामुळे तो बोलून गेला. हा. ओगा त्यानंतर कळेल काय ते. बरं एक काम कर, आपण स्क्रिप्ट वाचा का? येस सर. काय एकदा सीन वाचला आणि माझ्या डोक्यात बसताना तर मग मी डिटेलिंग करायला मोकळा. ओके सर. चल सर अरे, नको सॉरी सर. पाय सर. ठीक आहे, गुरुत्वाकर्षणची चूक नाहीये त्यात. सॉरी हा, हरकत नाही. बसून घ्या. ओके सर. मला वाटलं की तुम्ही मला पाडता. नाही सर. पाय सरकला काय सरकला? हो. माझी जीभ सरकते. हा, सर. नाही. काय ना काहीतरी सरकलं पाहिजेच ना. बरं ठीक आहे, घ्या. काय वाचायला दे. मी बोलू. ओके. सर मालकीण असं म्हणते, हा छोट्या चोरट्या. ओके, छोट्या चोरट्या म्हणजे छोट्या चोराचं कॅरेक्टर आहे, चोराचं कॅरेक्टर हा. आहे. इट्स अ चॅलेंजिंग, वर्किंग करावं लागेल. ओके पुढे.
छोट्या चोरट्या, लूत लागलेलं कुत्र पण तुझ्यापेक्षा बरं असतं रे. माझ्या पायरीवर लाळ गाळत पडला होतास भिकाऱ्यासारखा, तेव्हा मी आसरा दिला तुला, मी छप्पर दिला तुला. नाहीतर तिथे सडून सडून शेणातल्या किड्याची मौत मेला असतास रे कुत्र्या. जंतू साला किटाणू. आज तू मला दगा दिलास. मला तू असं ऐकणार नाहीस. तुझ्या कमरेतच लात घातली पाहिजे. सर हे काय आहे सर? ओके सर हे मला नाही जमणार सर. नाही भाळा, तुम्ही गुरु सारखे आहात माझ्या, मी नाही बोलणार सर. रडू नये. रडल्यावर आपण फार विचित्र दिसतो. असं आपल्याला वाटतं. रडू नये, हसायचं आहे. एव्हरी डे प्रेझेंट. असं रडायचं नाही. नाही सर. कळलं ना? रडायचं नाही, रिलॅक्स. आणि मग मला सांग, तू मला खरोखर असं बोलणार आहेस का? नाही. मी तुझा गुरु आहे ना. तू फक्त मालकीण आहेस. तू छोट्याला बोलतेस, लक्षात ठेव. छोट्याला. ओके सर पण छोटू म्हणून तुमचाच चेहरा लागणार आहे ना. इट्स ओके ना. लूत लागलेलं कुत्र तुम्हीच दिसणार आहे ना सर. सर मी नाही बोलू शकत सर. तुम्ही गुरु सारखे आहात माझ्या. सगळ्यात डोक्यातनं काढ की तू माझ्या इन्स्टिट्यूट मधनं आली आहे. ओके. माझ्या हाताखाली शिकली आहेस. मी तुझा गुरु आहे, डोक्यातनं काढून टाक. ओके. ठीक आहे. बरं, तुला बरं वाटावं असं वाटत असेल तर गुरु दक्षिणा म्हणून आजचं पेमेंट मला देऊन टाक. विषय संपव. ठीक आहे. चालतंय सर. तू डायलॉग तुझा वाचलास, आता माझा वाच. इम्पॉर्टंट आहे. ओके वाच. ओके सर. छोट्या चोराचा डायलॉग वाच. छोट्या असं म्हणतो, येस. जी मालकीण. जी मालकीन. ओके, पुढे. एवढंच आहे सर. काय? सर मी जाते सर. मला खरंच नाही पटत आहे सर. एवढंच आहे? हा सर. असेल पुढे बघ ना. नाही सर, हे खरंच एवढं आहे. म्हणजे मी शिष्य असून तुम्हाला लूत लागलेलं कुत्र वगैरे बोलते आणि तुम्हाला एकाच्या वर डायलॉग नाहीये सर. नाही, एक मिनिट. रिलॅक्स हो. काय म्हणता, या सीन मध्ये माझे डायलॉग कमी असतील पण पुढे माझा मोठा सीन असेल ना. मोठा सीन आहे पुढे माझा. तुला माहिती आहे ना, ऍक्टिंग मध्ये मी तुला काय शिकवलं? ऍक्शन पेक्षा जो रिॲक्शन देतो तो जास्त महत्वाचा असतो. Yes, sir. ऍक्टिंग इज रिॲक्टिंग. आता डायलॉग मध्ये काय, गोस्वामी जागा काढतात पण मी बिटवीन द लाईन काढतो. येस सर. हे जास्त महत्वाचं आहे. कळलं ना? तर आपण करूया सुरुवात. तुला आता मी दाखवतो की हा सीन मी माझा कसा करू शकतो ते. ओके सर. ओके. सर, पाया पड. असं सारखं पाया पडू नये बाळा. पृथ्वी घाबरते. तिला असं वाटतं तू लाडू समजून खाशील. सर ओके 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 वर्किंग. सर रिहर्सल करूया आपण. आपण रिहर्सल करूया. हा, चला. सर रिहर्सल करता. सर मी तसा दारात बसलेलो आहे. मी दारात बसलो. तो चोर आहे ना. छोट्या चोरट्या. एक मिनिट. छोट्याच्या मध्ये पॉज घे. ओके. माझी रिॲक्शन येईल. ओके. मी रिॲक्शन देईन. ओके. मग कॅमेरा तुझ्याकडे येईल. मग तू पुढचा डायलॉग घे. ओके सर. रिॲक्शन हा महत्वाचं सर, पुन्हा करते सर. परत. छोट्या मालकी. चोरट्या. एक मिनिट यार, माझी रिॲक्शन होऊ दे ना. काय करू नको, रिॲक्शन होऊ दे माझी. कळलं ना? हे बघ, थिएटर मध्ये लोक आहेत ना, माझी रिॲक्शन बघायला येणार आहे. तो डायलॉग ऐकायला कोणी येणार नाही, लक्षात ठेव. ओके. प्लीज बेटा, प्लीज समजून घ्या. रिॲक्शन. बाई काम करतो मी, तुला ना क्यू देतो, अशी चुटकी वाजवतो. तुला कळेल की माझी रिॲक्शन संपलेली आहे. ओके मग मी बोला. हा, मग तू बोल. ओके सर. आता डन. डन डन डन. ओके. पुन्हा. ओके 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 ओके. छोट्या मालकी. चोरट्या. लूत लागलेलं कुत्र पण तुझ्यापेक्षा बरं असतं रे. लाळ गाळत पडला होतास भिकारड्यासारखा माझ्या पायरीवर, तेव्हा मी आसरा दिला रे तुला. मी जर छप्पर दिलं नसतं ना, तर सडलेल्या शेणातल्या किड्याची मौत मेला असताच रे कुत्र्या. तू मला दगा दिलास. तू असं ऐकणार नाही. तुझ्या कमरेत लात घातलीच पाहिजे. सर झालं ना. मी तुला काय म्हणतो होतं, हे जमेल तुला, अजिबात काळजी करू नको. आता तुला माहितीये का, ते लात बीत ठीक आहे, ते ओके, ते होऊन जाईल. काय एवढं इम्पॉर्टंट नाहीये. इम्पॉर्टंट काय, शेवटी माझी रिएक्शन. असा कॅमेरा माझ्याकडे माझ्या जवळ येईल, माझी माइलस्टोन रिएक्शन लागेल. आणि तुला माहिती मागे सॅड म्युझिक वाजेल बॅकग्राऊंडला. सॅड म्युझिक. कॅमेरा जरा हलेल. मे बी इंटरवल.
सर तुमच्या माझ्या रिएक्शन सीनला मे बी इंटरव्हल अनुभव आहे ना मला इंटरव्हल होऊ शकतो. थँक्यू सो मच सर, आपण हे वर्किंग केलं. येस. आणि बघ आता कुठे माझं दडपण कमी झालंय सर. अरे बाळा आपल्याला दडपण नाही जडपण कमी करायचं आहे. रिलॅक्स, मन मोकळेपणाने काम कर. Okay. तू गेलीस ना रस्त्याने तर लोकांनी बोललं पाहिजे अरे हे बघ ही गौरव मोरेची स्टुडंट आहे म्हणून. क्या बात आहे यार. थँक्यू सर, मला जमणार आहे. थँक्यू. अरे ओ परत परत पाया पडू नये बाळा. एक मिनिट मी काय म्हणतो Yes. तुमचं वाचून झालंय? हो सर. एकदा बोलूया आपण. येस सर. ठीक आहे चला या बसून घ्या बोलूया. येस. उठा का? उठा, मला त्यांना सीन एक्सप्लेन करायचं. उठा जरा. मी पण आहे सीन मध्ये, मला पण एक्सप्लेन करा. नाही माहिती आहे मला, पण तुम्हाला डायलॉग खूप छोटा आहे ना सीन मध्ये. तुम्हाला फक्त जी मालकीन एवढंच म्हणायचं आहे. त्याची प्रॅक्टिस तुम्ही या कोपऱ्यात करू शकता. नाही तर सीन मध्ये चालू असताना उगाच फंबल टाकलात, मी जालकीन वगैरे बोललात, मग सर उगाच चिडचिड करणार, मला ओरडणार. त्यामुळे ह्या कोपऱ्यात तुम्ही प्रॅक्टिस करा सर. मला मी जालकीन असं मी बोलणार. हा. गौरव मोरे बोलणार. गौरव मोरेच असं फंबल टाकू शकतो. बस इथे प्रॅक्टिस करा. नाही तर एक ऑप्शन आहे सर, काय? ज्युनियर आर्टिस्ट साठी तिकडे व्यवस्था केली. सर बसा ना, बसा म्हटलं तुम्हाला, बसा. रिलॅक्स. बोलूया आपण एकदा. सर ऍक्च्युली आम्ही थोडं वर्क केलंय, तर मी दाखवू का सीन सर तुम्हाला? तुम्ही सीन बसवलाय हो, म्हणजे? sir. वा मॅडम मस्त. Thank you, sir. यांच्यासोबत केलं तुम्ही हो, वर्किंग. sir. दाखवा ना म्हणजे एकदा मी ओके बघतो. सर, बघा मी येते. बेटा रेडी? हा सर. अरे परत, अरे नाही नाही ओके. हा छोट्या चोरट्या. एक मिनिट मॅडम, इथे एवढा मोठा पॉज नाहीच आहे. पटकन आहे ते, छोट्या चोरट्या पटकन आहे. सर ऍक्च्युली ते मध्ये रिॲक्शन देणार आहेत आणि मग मी वाक्य बोलणार होते. कोण रिॲक्शन देणार? मी बिटवीन द लाईन जागा काढल्यात मी दोन याच्यामध्ये. बिटवीन द लाईन. हा मुळात ना ज्यांना 2 लाईन असतात ना त्यांनी बिटवीन द लाईन काढायचे असतात. तुला 2 शब्द आहेत, जी मालकीन. हे शब्द आहे. हो, उगाच ना आपला शहाणपणा करून ना डोकं चालवू नको. कळलंय ना? तू इथे बिटवीन द लाईन काढणार, मग आमचे डिरेक्टर साहेब तिकडे 4 टोकं तुझी लायकी काढणार. कशाला उगाच आपलं डोकं चालवायचं? जेवढं सांगितलं तेवढं करा. आपलं डोकं अजिबात चालवू नका. ऐका ना, आय एम मेथड ऍक्टर. मला बोलू द्या ना काहीतरी. अरे माहित. एक मिनिट थांब. ए दादा, एक छोटा डायलॉग घेणार, येतो इथे, ये ना. हे नाही थांब. मी घेतो. मग थांबा ना जरा, आपलं डोकं नका ना चालू यार प्लीज. त्या मॅडम एवढं चांगला डायलॉग घेतात. 2 मिनिटं थांबा ना मॅडम, तुम्ही खूप चांगलं करताय. थँक्यू सर. हे असंच करा तुम्ही. हा सर. ओके सर. सर मी करू सर. छोट्या चोरट्या लूट लागलेला कुत्रा पण तुझ्या एक मिनिट मॅडम, हे मधी तुम्ही चुटकी का वाजवली? मॅडमला क्यू देतो तुम्ही. काय करतो? क्यू असं पटकन त्यांना कळलं. अरे मग इथे कशाला आहे मी काय करतोय? तू क्यू देणार? तू कोण आहे? शाणा आहेस मोठा? तू स्वतःला काय समजतो? तू डिरेक्टर आहेस? तू सगळं सांभाळणार इथे? तू स्वतःचं डोकं चालवू नको, कळलंय ना? जरा ना आपली अक्कल नको चालवू. शांत बस 2 मिनिटं. तुम्ही ब्लँक इथे उभं राहा. काही तुम्ही फक्त काही रिॲक्ट व्हायचं नाहीये. ते डायलॉग बोलतील. ठीक आहे, कळलंय तुम्हाला? कळलंय? ब्लँक. हा मॅडम सर, तुम्ही घ्या. मी चांगलं घेते. करताय. छोट्या चोरट्या लूट लागलेला कुत्रा पण तुझ्यापेक्षा बरं असतं रे. लाळ गाळत पडलेला होतास भिकारण्यासारखा माझ्या पायरीवर, तेव्हा मी आसरा दिला रे तुला. मी जर छप्पर दिलं नसतं ना तर सडून सडून शेणातल्या किड्याची मौत मेला असतास रे कुत्र्या. जंतू साला किटाणू, मला दगा दिलास? मला? तू असं ऐकणार नाहीस. तुझ्या कमरेतच लाथ घातली पाहिजे. ब्लँक का? मॅडम लात घाला, मग कंबरट्यात लात घालायची लिहिलंय असं. ते करायचं सीन तो. अरे तो Actually, सीन sir, नाही. हा मी कमरेत लात नाही घालू शकत, ते माझे गुरु आहेत सर. अगं मग सेलिब्रिटी झाल्यावर घालणारच ना ती, आताच घाल. घालून टाक. नाही सर, मी ते नाही करू शकत सर. मी एक film मिनिट. ए वनिता बेटा एक मिनिट. वर्क इज वर्कशॉप. ए अडाण्या, वर्कशॉप नाही रे, वर्कशिप असं आहे ते. सर ऐका ना, मी फिल्म सोडते सर. एक मिनिट. फिल्म सोडायची गरज नाहीये. बिंदास लात मार. आणि नो प्रॉब्लेम आय हॅव. लात मार. हो मॅडम, तुम्ही लात घाला ना. ते एवढे सांगतात, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही का घाबरताय? आणि तशी त्यांना सवय लाता खायची. ए नीट बोला जरा, नीट बोल. सवय आहे लात खायची. मॅडम तुम्ही करा ते प्लीज. सर मला माफ करा. नाही इट्स ओके. अरे काय करताय? पाया पडते. मला कंबर ओढता. सॉरी. ओके सर, रेडी. करा तुम्ही मॅडम. हा करा. हे काय स्पर्श केलात तुम्ही? अहो लात म्हणजे कसं? इकडे हो दाखवतो. लात म्हणजे अशी लात हे करायचंय मॅडम, कळलं तुम्हाला?
आणि एक गोष्ट लक्षात घ्या मॅडम, येस सर. हा संपूर्ण सीन तुमचा आहे. ओके सर. तुम्हाला इथे बॅटिंग करायची मॅडम. तुम्ही स्वतः वनितात हे विसरून जाता. हो ना तुम्ही एक मालकीनबाईचं कॅरेक्टर करता, ते असं अंगात भिनलं पाहिजे. हा तुम्ही करू शकता मॅडम. आणि हा जो आहे ना, हा तुम्हाला दगा देणारा तुमचा नोकर आहे, याच्यावर तुमचा खूप राग आहे मॅडम. तुम्ही करू शकता मॅडम. तुम्ही खूप मोठ्या चांगल्या अभिनेत्री आहात. एक काम करा, तुम्ही त्याला ना लाथ मारा. लाथ या शब्दात जेवढा जोर आहे ना, तेवढा जोर काढून त्याला लाथ मारा. अरे सर आले आमचे. खांडेकर, तू या सिनेमाचा डायरेक्टर आहेस? तू या सिनेमाचा डायरेक्टर आहेस? हा सांग ना यांना यार. याला कोणी बोलवलं इकडे? बने इसको किसने बुलाया? सर ते लाथ खायचं सीन होतं म्हणून बोलवलं, बाकी काय नाही. पण ह्याला का? दुसरं कोण? मला सांगितलं होतं ना, हा जिकडे दिसेल गेट वर ह्याला परत पाठवा. ह्याला कोणी घेतला? याची लायकी आहे? ऍक्ट्रेसने पाय लावायची लायकी आहे का याची? खांडेकर हा? एक डायलॉग बोलायचे वांदे याचे. खांडेकर ऐक ना, इकडे जरा. ती माझी सॉरी, ती माझी स्टुडंट आहे यार. माझी इज्जत ठेव ना जरा. कोण स्टुडंट आहे माझी. तू याची स्टुडंट आहे? कोण? मी? कोण आहेत हे? मी नाही ओळखत त्यांना. अरे गौरव मोरे इन्स्टिट्यूट मधली स्टुडंट आहे माझी. ती माझ्या हाताखाली तयार झाली आहे. नाही सर. अरे खरंच खांडेकर. खोटं बोलतोस? नाही खोटं नाही बोलतो. मेलास तू. पण एक काम कर, फक्त लात मारायचा शॉट घे. ठीक आहे सर, मी लावतो. आणि याला पाठव. सरताजला बोलून सरताज कशाला? बरोबर सरताज कशाला? लात सरताज घालणार. सरताज लाच घालणार. तिचा एक डायलॉग वाढव. सांग, सरताज याच्या कंबरडात लात घाल. हा डायलॉग तिला दे. लात सरताज घालणार आणि मग याला पाठव. दोन मिनिटं. सावकाश सावकाश, दबकत दबकत ये. कोण नाही? चला. दबकत दबकत. कोण नाही येत? चला. दबकत सांगितलं ना तुला. बदकत बदकत बदकासारखी कशी येतेस? हा किती वजन वाढलंय? वजन कमी करा. वजनाबद्दल बोलू नका. हळू हळू. बरं एक लक्षात ठेव, तिथं गेल्याच्या नंतर काउंटरवर जो कोण असेल ना, त्याला असं बोलण्यात गुंतवून ठेवायचं. हा नाहीतर एक काम करायचं, तुझ्या आदानी आहे ना, त्याला घायाळ करायचं. असं घायाळ करायचं, असं घायाळ करायचं. कसं घायाळ करशील? तुम्ही काय घायल होताय? त्यांनी व्हायला पाहिजे. तुझ्या आईला इतकी वर्ष झाली तरी बी अजून फसतोय मी. मला तेच कळलं झालंय, म्हणजे ह्यो सुंदर मुकडा रातच्याला घरी गेल्याच्या नंतर, मेकअप काढल्याच्या नंतर थोबडा कसा होतो? बस झालं आता, बस झालं. चल चल चल. हो? आपल्याला त्या मालकाला फसवायचंय, पण काउंटरला कोणीच दिसत नाहीये. याला म्हणतात भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. तुमचं छप्पर उडालं ते बघा. जास्त छानपण नका करू. घ्या सगळं, उचला पटापट. तिकडनं जा लवकर. लक्ष ठेव, तिकडे कोण नाही. हाय, कोण नाही, कोण नाही, कोण नाही. उचला, टाका टाका, पड्डीशी टाका. समजा टाका, उचला. आवरा 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 पटापट. हा हा, घ्या घ्या. हा, डबा टाका. आता हा, डबा टाका इकडचा. हा, टाका. आता एवढी मेहनत केली, काय पोटा पाण्याला काय टाकायला नको का? हा, चला घ्या. आवरा. घेतलं. नीट चेन लावा. चला, दबकत दबकत. 1,52,256 रुपये पॉइंट 50 पैसे बिल घ्या. दुकानातला उंदीर बोलतोय. जास्त मी उंदीर आहे काय? उंदीर उभा राहिला आणि नाही पाहिला. अरे हे फालतूगिरी चालले. मी उंदीर आहे? मी उंदीर दिसतो काय? मी या दुकानाचा मालक आहे. नाही नाही. आवरी रिॲक्शन मालक बोलल्यावर. र वसर्या, ही जशी बाई अर्धान जर तुझी बायको असू शकते, मग याचा मालक मी नाही असू शकत. काय बोलले?
मी आता मालक नाही असू शकत. मी कन्फर्म मालक आहे. रे वासऱ्यानं काय फालतूगिरी चालले. असं सगळं कोंबून कोंबून गिफ्ट कोण देतं कोणाला? नाही इकडे मी ती सगळे व्यवस्थित पॅक करत ना त्याला वॉरंटीचा मारत नंबर घेऊन जा. ते म्हणजे आम्ही काय हे सगळे मोबाईल विकत घेऊन नव्हतो चाललो. म्हणजे तुम्ही इकडे विकत घ्यायला नाही आलेलं? नाही. मग काही चोरी करायला आलेलं? वासऱ्यानं इकडे कॉमेडीचा शो चाललाय, बाजूला कोरतचा शो चाललाय. हो काय हो? चला इकडं. नाही ठीक आहे. ते म्हणजे आम्ही तुम्हाला तेच सांगत होतो की म्हणजे हे मोबाईल असं उघड्यात टाकून तुम्ही जात जाऊ नका. हो कुठं कोणी बी येऊन चोरून घेऊन जाईल. नीट लपून नीट असं मांडून ठेवा तिकडं. म्हणजे कसं गिरायकी आलं की तुम्हाला बरं होईल. ते म्हणजे आमच्यासारखं कोणी चोरी करायला आलं सांगितलं ना एकदा कॉमेडी शो चाललाय इकडे कोरच बाजूला. आम्ही आलो. आम्ही काय काय मोबाईल कुठलं मोबाईल घ्यायचे ना त्याची लिस्ट करून आलो. सगळ्या कंपनीचं इकडे आहे. टेन्शन घ्यायचं नाही. प्लॅन आता काय करायचं? आता आपण मगाशी ठरल्याप्रमाणे करायचं. हे बघ मी आहे ना मी त्याच्या नाकावर सून चोरी करणार. मी त्याच्या नाकावर हे तमकी नाही ना अशी फुंकर मारतो. मग त्याला शिंक येईल. म्हणजे मग त्याची प्रगती होईल. मुलगा शिंकला, प्रगती झाला. आमचा स्किट संपला. वाजव रे बाबा. मला माहिती प्लॅन बी काय आहे? मला प्लॅन बी माहितीये. काय करणार तुम्ही तपकीर अशी फुंकणार. मग फुंकल्यानंतर त्याला शिंका येणार. शिंकाल्यावर आपण आपल्या जवळचा रुमाल त्याला असा सुंगायला द्यायचा. तो असा सुंगला की मग तो असा बेशुद्ध होऊन खाली पडणार. आणि मग आपण सगळा माल रामपाट कळलं. सगळं माहिती तरी मी याडी करते. अरे तुमको लेणे काय केलं? अरे लिहिणे बाबा लिहिणे. अरे आवरे सगळे मी सगळे कंपनीचं नाव करून लिहून ठेवलं. वो लिस्ट कर लो. हम लोग को कौन कौन सा मोबाइल चाहिए वो तुम लिस्ट कर लो. लिख लो. हमको एक सैमसंग चाहिए. एक टोनी चाहिए. काय होतं? अरे काय होतं काय जास्तला मी नाकाने ढेकर देतोय. वसरे कळतं ना मी शिंकतोय. त्यांना तू आपल्याकडे रुमाल दे. मी नाही माझा रुमाल देणार. असं काय शिंके थांबा. ते रुमाल देते. रुमाल घ्या रुमाल. तुम्हाला बरं वाटतं? नको माझ्याकडे रुमाल आहे. माझ्याकडे रुमाल आहे. अरे तुमच्याकडे आहे रुमाल? बघू एक तुमचा रुमाल. अरे यार पडला. ए दे तो खराब झाला. आपल्याकडे तो खराब झाला. आपल्याकडे रुमाल घ्या. बाबा इकडे रुमाल. हे घ्या. दुसरं घ्या. काय करता? थांबा नाही माझी दुसरं आहे माझ्याकडे. अरे माझ्यासारखं आहे. काय तुम्ही जाऊ दे खराब झाला. तुम्ही आमच्याकडे घ्या. हा रुमाल घ्या. दुसरा पण आहे माझ्याकडे रुमाल. अरे काय माणूस आहे काय? 3 रुमाल घेऊन कोण फिरतो काय? मी नाही त्याला रुमाल बिमाल याला. मी फिरता वासाऱ्या. मी नाही फिरता. बायको बोलले शिस्त पाहिजे म्हणून सगळे रुमाल ती माझ्या खिशामध्ये ठेवत. हे शिंकायचं इसरले. शिंकायचे इसरले? शिंका थांबली. असे कसे इसरले? असे कसे इसरले? तुम्ही 1 मिनिट इकडे लिस्ट करा. आम्हाला काय काय मोबाईल घ्यायचं? मगाशी लिस्ट करा. आम्हाला एक सॅमसंगचा द्या. एक सॅमसंगचा. अक्षांश दक्षिण पश्चिम वायव्य सुरमई अरे ह्या कुठला शिंक आहे? आतला. अरे तुम्ही मी पण शिंकतोय ना रे. तर माझ्या बरोबर तुम्ही पण कशाला शिंकता? यो संघर्षजन्य रोग आहे. संघर्षजन्य नाही. संपर्कजन्य. संपर्कजन्य नाही ग, संसर्गजन्य आहे. अरे जो काय जन्य रोग आहे ना तो आपल्या 3 जन्याला झालेला आहे.
ए हा रुमाल माझा ना, हा तुमचा रुमाल, हा रुमाल तुमचा, हा माझा रुमाल, ए हा रुमाल तो, अरे अरे हा काय होतंय? गुंगीचा रुमाल तुमच्याकडे कसा आला? त्यांना काहीतरी होतंय, त्यांना काहीतरी होतंय. काय असं काय हालतात ते? ते कदाचित त्यांनी ते दारू प्यायले होते मगाशी, ती चढली त्यांना. मगाशी दारू पिला आता चढली. तेच काय हे काम करा प्लीज. ऐका माझ्याकडे बघा, आपल्याला आजच्या आज मोबाईल चोरायचे, आपल्याला पैसे पाहिजेत की आपल्याला आपला संसार उभा करायचा आहे. तुम्ही आठवण करा, हात पाठ ठेवा आणि तिकडे एक दांडा ठेवलेला आहे, तो दांडा त्यांच्या डोक्यात घाला. आपल्याला रंपाट करायचंय सगळं. इथं ठेवलंय, 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 इथं ठेवलंय. मालक, अच्छा काय 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 मला तुमच्याशी थोडस बोलायचंय. माझ्याशी बोला. बोला 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 बोला. थोडं डावीकडे, डावीकडे, उजवीकडे, उजवीकडे काय बोलायचं? अहो डावीकडे, अहो मारा. अरे हा रुमाल माझा, तो रुमाल कुठला आहे? अरे दोन्ही पण सेम टू सेम रुमाल आहे. नाकाला कुठं कळतंय? हा रुमाल ह्यांचा आहे का माझा? अरे काहीतरी आहे. I am Gaurav More from Power Filter Pada. Thank you. हे वाक्य कानात साठवून ठेवा. कधी हे वाक्य तुम्हाला मंचावर शेवटचं ऐकायला मिळेल काही सांगता येणार नाही. येस, याला दोन कारण आहेत ना. अपमानाचे विनोद करायचं नाही आणि दुसरं म्हणजे बॉडी शेमिंग करायचं नाही. त्यामुळे लेखक आहे ना टेन्शन मध्ये आलेत. ते म्हणतात आता गौरव वनिताचं स्किट लिहायचं तरी कसं. कारण कसं आहे माहिती आहे का, जेलबिन मछली आणि अपमान बिन गौरवचं स्किटली हे दोन्ही गोष्टी अशक्य आहेत. येस, तर आता काय झालेलं आहे तुम्ही बघितलं ना, लेखकाला काय सुचतच नाहीये म्हणून त्यांनी काय केलं, यमक जुळवलाय. म्हणजे मछली आणि स्किटली. क्या बात आहे यार, म्हणजे काय वेळ आली लेखकांवर. काही आपलं दुसरे कारण अजून एक आहे की आता मी अभिनय करायचं सोडलेलं आहे. खांडेकर, मी अभिनय करायचं सोडलंय पण मी दिग्दर्शनात पाऊल टाकलंय. अरे ऐक ना बाबा, हा आता मी दिग्दर्शनात पाऊल टाकायचं ठरवलंय आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अर्थातच ही प्रेरणा मी कोणाकडनं घेतली आहे. प्रसाद सर, तुम्ही चित्रपटात दिग्दर्शन करताना तसं मी पटापटात दिग्दर्शन करायचं ठरवलेलं आहे. हो, आता मी इथे युथ फेस्टिवलला ह्या कॉलेजमध्ये एकांकिका बसवणार आहे. त्यासाठीच मी इथे आलोय MHJ कॉलेजमध्ये. पण मला अजूनही कळत नाही त्या प्रिन्सिपल अजून आल्या कशा नाहीत. आले. अच्छा, प्रश्न पडल्या पडल्या उत्तर समोरून चालत आलंय. नमस्कार मॅडम, मी गौरव मोरे. नमस्कार, बोला काय काम होतं? मी दिग्दर्शक आहे. पोलिसांना माहिती आहे? म्हणजे परवानगी घेतलीये ना तुम्ही? काय संबंध? काय कुठून दिग्दर्शक वाटता? म्हणजे हो, दिग्दर्शक कसे असतात जरा बघा आजूबाजूला. ते बघ, समोर एक बसलेत, तिथे मागे खुर्चीत एक लोळतायत. तुम्ही स्वतःकडे जरा बघा आणि सांगा दिग्दर्शक कुठून वाटता तुम्ही? त्यात काय झालं, म्हणजे मी दिग्दर्शक बनू शकत नाही का? अरे मलाही दिग्दर्शक बनायचं आहे. तुम्ही हा शब्द बोललात इथे चालेल सगळं. पर्सनल बोलू नका हा प्लीज. आपण जरा कामाचं बोलूया का? हो, बोलूया ना, बोलूया. नमस्कार, मी गौरव मोरे. मला तुमच्या कॉलेजमध्ये युथ फेस्टिवलला डिरेक्शन करायची इच्छा आहे. थोडक्यात तुम्ही काय लेट केलं हो तुम्ही. लेट केलं म्हणजे? म्हणजे तुम्ही आता बोलायच्या आधीच मला तुमच्या हास्य जत्रेमधून एका दिग्दर्शकाचा फोन आला होता. एक मिनिट, मी सांगतो. ओमकार भोजने.
बरोबर ओळखलंय तुम्ही. त्यांनी फोन केला. अहो केवढे मोठे दिग्दर्शक आहेत ते, केवढं युथ म्हणजे तेच बसवतात. म्हणजे त्याचे स्टुडंट आहेत ना, त्यांना पितामह म्हणूनच ओळखतात. आणि ते तर म्हणाले मला की या स्पर्धेच्या तालमीसाठी शूटिंग बुडवावं लागलं ना तरी चालेल, पण तालीम करायची. आता एवढ्या डेडिकेशनने एवढे मोठे दिग्दर्शक तयार असताना मी तुम्हाला का संधी द्यायची मला सांगा. मला सांगा आता तुम्ही स्किट कोणासोबत करताय? ऍक्च्युली पॉइंट आहे. बरं दिली मी तुम्हाला संधी दिली. बोला तुम्ही काय काय बसू शकता. स्किट बसवतो, एकांकिका बसवतो, माईम बसवतो, पत्राटे बसवतो. आणि मॅडम माझ्याकडे एकांकिकेसाठी एक भन्नाट कॉन्सेप्ट आहे. हो. काय 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 कॉन्सेप्ट आहे? धरणग्रस्त आणि विस्थापितांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी एकांकिका आहे माझ्याकडे. कडक आहे, कडक, ज्वलंत विषय. येस. स्टोरी सांगा ना. हे बघा, एक जोडपा आहे, त्यांना एक लहान मूल आहे. हा, धरण बांधल्यामुळे ते विस्थापित झालेत, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आणि हे सगळं ते लहान मूल बघतंय, ज्या बाल मनावर त्याचा परिणाम होतोय. अशी स्टोरी आहे आपली. क्या बात. येस. एक सजेशन सांगू का? ऑलवेज सजेशन, ऑलवेज वेलकम. सांगा ना काय. ते लहान मुलं आहे ना, त्याला संत्र आवडतं असं दाखवलं तर चालेल का? संत्र म्हणजे हरकत नाही, पण मला असं विचार, संत्र का? काय ना, माझा मुलगा आहे ना सोनू, तो मागच्या वर्षी एक पात्री स्पर्धेत संत्र बनला होता असा. तर ते संत्र्याचा ड्रेस तसाच पडून राहिला हो, नंतर वापरलाच नाही कुणी. तर मग आता आहे घरात, तर मग कोणी संत्र म्हणून एंट्री घेतली तर काय हरकत आहे, वापरला जाईल ना पटकन. ऐका जरा, धरण फुटलंय, लोकांची घरं वाहून गेली आहेत, लोक रडतायत. सिरियस एकांकिका आहे. सिरियस एकांकिका चालू असताना विंगेतून एक संत्र चालत चालत येतोय. कसं दिसेल ते? कसं दिसेल? नाही बरं नाही दिसणार खरं. बरोबर ना. पण ते थोडंसं ऍडजस्ट झालं असतं तर मग आपण केलं असतं ऍडजस्ट, पण एकांकिका सिरियस आहे, ऍडजस्ट नाही होऊ शकत. सॉरी प्लीज. नाही होऊ शकत. नाही, माझी काही हरकत नाही. मी आपल्याला सजेशन देते. आता माझ्या घरात संत्र्याचा ड्रेस पडू नये म्हणून कॉलेजला कशाला वेटीस धरायचं. बरोबर तुमचं. चांगला होता ड्रेस, पण ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही सांगा पुढे स्टोरी सांगा. हा, पुढे स्टोरी अशी होती. पडदा उघडतो, रंगमंचावर अंधार आहे, डाव्या बाजूला लाईट येते आणि 20 मुलं भिंत म्हणून, धरणाची भिंत म्हणून मध्ये उभे आहेत. 20 मुलांना स्टेजवर उभं करणार. येस, माय क्रिएटिव्हिटी. संधी देणार. येस येस. आणि मागे धरण आहे. हे धरण आहे, धरण. हे सगळं धरण आहे. आणि अचानक आतून एक किंकाळी ऐकू येते. किंकाळी काय ऐकू येईल? म्हणजे मी असेल ना स्टेजच्या बाजूला, कोणी तोंडात ना आवाज करणार, थोपाडच फोडेल. किंकाळी कशाला? ओ मॅडम, ती व्यवस्थेने दाबलेल्या समाजाची किंकाळी आहे. ती किंकाळी आहे ती. अच्छा, म्हणजे तुम्ही बसवलेला? मी बसवली आहे. सॉरी, मला तुमचा पाकळवर पडला आणि कोणतं गचकला. ती किंकाळी नाहीये. कळतं का तुम्हाला? ती व्यवस्थेने, हा, ती किंकाळी ही. मॅडम मला प्लीज सांगू द्या ना, तुम्ही असं मध्ये मध्ये मला डिस्टर्ब करू नका ना. हे सगळं झालं. एका बाजूला झोपडपट्टी दिसते, अशी छोटी झोपडी आहे. तिकडनं एक माणूस असा बाहेर येतो, जगण्या नावाचा, आणि तो म्हणतो, पायजा ए पायजा, भिल्या कुठं आहे ग? नाही म्हणलं, त्याला घेऊन गेलो असतो धरणाचं काम बघायला. असं स्टार्ट आहे. सर हे खरंच उत्तम आहे. उत्तम आहे ना? भारीच आहे. पण मी काय म्हणते, तो असा म्हणाला तर कसं? बायजे ए बायजे, जनता शिक्षण संस्थेचे MSJ म्हणजे महाराज हुप्प्या जंगली महाविद्यालय भांडूप पूर्व बघायला येतस का, असं म्हणाला तर? हे काय होतं तुम्ही बोलत ते? आपल्या कॉलेजचं नाव आहे ना. हे कॉलेजचं नाव आहे ना. घेतलं ना तर अण्णा साहेबांना बरं वाटेल. ते आपण घेणारच आहोत. आपण अनाउन्समेंट करणार ना, तेव्हा कॉलेजचं नाव घेणार आहे आपण. अनाउन्समेंट वरून आठवलं. अनाउन्समेंट सांगा, काय घेणार तुम्ही? येस, सांगतो. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून MSJ महाविद्यालय. एक मिनिट. ते ठीक आहे, रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन. हा, त्याच्या पुढे हे वाचा आणि मग नंतर विनम्र अभिवादन करून मग MSJ हायस्कूल वगैरे हे वाचायचं आहे. हा, त्यांनी रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून अण्णासाहेब थोरले जमदाडे, बापूसाहेब थोरले जमदाडे, काकासाहेब थोरले जमदाडे, भैयासाहेब थोरले जमदाडे, बापूसाहेब धाकले जमदाडे, चिपळे स्टेशनरी, हावरे लेडीज टेलर, उत्तम साऊंड सर्व्हिस यांच्या आशीर्वादाने. हे काय? हे काय? अरे एकांकिका कधी करायची आपण? हे सगळं वास्तव एकांकिका कधी करायची? नाही, मला मान्य आहे, पण देणगीदारांची नावं आहेत ना, ती घ्यायलाच पाहिजे. मी अजिबात घेणार नाही. एक काम करा, तुम्ही एकांकिका आहे ना, तुम्ही त्या ओमकार भोजनला करायला जा. मी अजिबात करत नाही. मी फक्त स्किट आणि माईम करणार. ओके? तुम्ही स्किट पण करता? येस. काय काय विषय काय स्किटचा? घरोघरी शौचालय हा स्किटचा विषय आहे.
बात आहे, Yes. शौचालय. मग याच्यात ते संत्र कुठेतरी ऍडजस्ट करून टाका ना, ड्रेस वापरला जाईल आपला. हे बघ, जमलं तर करा. अरे घरोघरी शौचालय ह्या थीमला संत्र जाईल का? जरा विचार करा ना तुम्ही. नाही, मला वाटलं कुठे पटकन असं ऍडजस्ट झालं तर मग. नाही ऍडजस्ट होणार हो. कसं वाटेल ते संत्र्याचा ड्रेस घालून कुणीतरी टमरे हातात घेऊन बिया टाकायला चाललंय. काय हे नाही जमत हे मला. नाही, मग तुमच्या डोक्यात काय आहे? माझ्या डोक्यात असं आहे की तो गरीब माणूस आहे, बिचारा गावचा गरीब माणूस आहे. त्याला ना शौचालय बांधायचं आहे, त्यासाठी त्याचा स्ट्रगल चालू आहे. म्हणजे कसं आहे की आयुष्यभर रस्त्याच्या कडेला तोंड खाली करून बसणारा माणूस कधी एकदा स्वतःचं शौचालय घरात बांधतोय आणि ताठ मानेने स्वतःच्या घरात बसतोय. ही आपली स्किट आहे. क्या बात आहे. हे भारी आहे. फक्त शौचालयाच्या बाहेर जी पाटी असते ना, हा. त्याच्यावर अण्णासाहेब यांच्या सौजन्याने हा. आणि ही जी लिस्ट आहे हा. ना, ती आतमधल्या पाटीवर देणगीदारांची नावं एवढंच करून. हे देणगीदार. हा. मी ही स्किट करणार नाही. तुम्हाला ही नावं लिहायची असतील ना, तुम्ही ओमकार भोजनीला सांगा आणि त्याला सांगा करायला. मी फक्त माईम बसवणार, स्किट बसवणार नाही. माईम म्हणजे मुकनाट्य. ह्याच्यात डायलॉग नसतात, फक्त हावभाव एक्सप्रेशन्सने आपण ओळखायचं असतं. अच्छा, म्हणजे आपण काही बोलायचं नाही, नाही. ऍक्टिंग करायची आणि मग समोरचं ओळखतो. येस. मी बसू काय? हो मी चॅम्पियन आहे याच्यात. ह्याच्यामध्ये हा. दाखवा करून. ओळखा आता मी काय करतो. लिफ्ट. नाही नाही, मग? हे म्हणजे हिंदी. अरे फालतू दमशेराज आहे हे, माईम नाहीये, कळलं काय? अरे माझी थीम वेगळी आहे. वृक्षतोड आणि चिपकू आंदोलन ह्याच्यावरती मी माईम करणार आहे, कळलं काय? वा वा. यस. याच्यात तर संत्र ऍडजस्ट होऊन जाईलच. हे भारी आहे. तुमची इच्छा पूर्ण करतो आणि संत्र्यांना सगळीकडे ऍडजस्ट करतो. एकांकिका, स्किट, माईम सगळीकडे. बस चालेल. हा. ते मागच्या वेळेचा शामरुगाचा ड्रेस पण आहे हा, तो पण करतो ना ऍडजस्ट. तो पण करतो. मी काय करतो, एक माणूस संत्रा खाईल, त्याला जोरात कळ लागेल, तो रस्त्याच्या कडेला बसेल, तिकडे शामरुग जाईल आणि बोलेल, काय रे नागड्या काय करतो? हा? मग तो वैतागेल, तो घरी जाईल, शौचालय बांधेल. झालं स्किट. अजून काय बाकी आहे का सांगा? अरे काय तुम्ही पण. ऍक्च्युली सर, अजून जरा बरी स्क्रिप्ट असती ना तर बरं झालं असतं. म्हणजे शामरुग येतो तोपर्यंत बरं आहे. हा. त्याच्या आधीची जरा बरी असते. अजून काय पाहिजे सांगा ना मला. माझ्याकडे एक स्टोरी आहे, मी सांगू का? आहे तुमच्याकडे? सांगा. नाही, माझा नवरा मला रोज म्हणतो की तुला रोज नवीन नवीन छान छान सुचतं. तू कोणत्या वेळी बोलतो ना हे पण जरा बघा जरा. जेवताना बोलतो मला रोज नवीन नवीन पदार्थ सुचतं हा. ना, तेव्हा बोलतो. हा हो. आणि ते संत्र्याचं स्किट आहे ना, आमच्या छोटूला मीच लिहून दिलं हो होतं. काय? आणि आता जे मी करणार आहे हा. ना, ते मी करते हा नेहमी. ऐका. मोर नाचतो थुई थुई पिसारा फुलवून सगळा, एका पायावर उभा बगळा, पोपट बोलतो मी असो कसो वेगळो 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 वेगळो, बेडकाच्या लग्नाला गाव जमलाय सगळा. मस्त मस्त गेलं. मस्त गेले, आवडलं मला. आवडलं का? हा, हे काय केलं तुम्ही, नाचलात? हा. अरे असं नाचू नका, खड्डे पडतील. हा? नाचताय. तुम्हाला नाही आवडलंय? काय हे? अहो, ही तर सुरुवात आहे, अहो, याच्या पुढे अख्खं नाटक आहे. नका ना मॅडम असं करू, माझी क्रिएटिव्हिटी मरते हो सगळी. मोराचं वाचते, हा. तुम्ही पुढचं वाचा. ठीक आहे? हा. तुम्ही लिहिले? हा, मी लिहिले. हे वाचा. हम्म. मोर म्हणतो, हा. बेडूक मामा बघ माझा पिसारा किती सुंदर आहे. बेडूक म्हणतो, डराव डराव, तुझ्या पिसारात काय मजाच नाही राव. हे डायलॉग तुम्ही लिहिलेत? हो. लिहिताना पेन थुकला का ना तुमच्यावर? अरे हात हात मी लिहिणार नाही अजिबात. सांगा. चल. अरे खड्ड्यात गेले तुझे पैसे. अहो, आता तिकडे